लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीची चित्त आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार बाहे त्याचे सर्व सोयी साई आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती समचरण सरोजम सरणीला बुधाभ जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कन्यनम गंजनेत्रम सवयदबला समिठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुमुनिन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकरु प्रथमा दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ ज्योधरार्तावतारम कलंकं कधी ज्योतिकामदि वक्त्रम खलानी शवादा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने हरी बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला लागी सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा सर्गे नाही लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुम हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरू
पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू बाबा ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं आपल्या सामान्य जीवा करता ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि तो गाथा निर्माण करून 14 दिवस पाण्यामध्ये लायासारखा तरुण दाखवणाऱ्या साधूचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठ्ठला. आई बद्दलचे पहिला पुरावा ऐका. जी लेकराच्या हित करता हित वाते तिला आई असं म्हणावं. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त हित आणि चित्त वाहणारे कोण आहे बोला कोण आहे आई आहे. मग महाराज म्हणतात लेकराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. मग वाहे किंवा जाणे याचा संदर्भ कसा जोडताय. एका परभणीकरांच्या गाथ्यामध्ये वाहे लिहिलंय आणि साखरे मामांच्या गाथ्या म्हणजे ती जी अनुरूप केलेलं आहे त्याच्यात जाणे लिहिलंय. असा वेगवेगळा अर्थ आहे पण एकच अर्थ आहे जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. मग पुढे म्हणले आई शिकळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती. जी लाभाविन प्रेम करते जिच्या जवळ लाभाविन कळवळ आहे तिला आई असं म्हणावं. अजून काय करते आई म्हणतात तुकोबारा म्हणतात पोटामध्ये भार वाहते 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहते. भार वाहून आपलं सर्वस्व सुद्धा लेकरांकरता वाहते. तिला 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 आई असं म्हणावं. म्हणून अशा संतरूपी मायजवळ माझं ओझय तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आई शिकळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती विठ्ठला विठ्ठला. अभंग गोड निवडलाय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपल्या पुण्यपावन पुण्यक्षेत्र विको कमी करा पुण्यपावन पुण्यक्षेत्र आपलं एरंडोली गाव बरोबर ना. आणि या गावामधली एक आदर्श माता नवे नवे आदर्श कुटुंबातली एक आदर्श कुटुंब घडवणारी एक आदर्श जननी माता. या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज खरं तर आपण सगळेजण उपस्थित असताना अख्खं गाव आईला काकी म्हणायचं बरोबर ना काकी. आणि या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज इथापे परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केलाय की इथली गर्दी बघितली आणि इथलं वातावरण बघितलं इथला मंडप बघितलाय इथले गायक वादक टाळकरी बघितले सगळं जर बघितलं तर आजचं कीर्तन पुण्यस्मरणाचं करतोय असं वाटतच नाही. आजचं कीर्तन सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे असा प्रतिभास मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा टाळी वाजवा जोरात असं म्हणून गोड असं आयोजन नियोजन इथापे परिवाराचं आहे. आमच्या विणूआईंच्या पश्चात हा गोड असा कार्यक्रम इथापे परिवारानं केलेला आहे. विणूआई उर्फ काकी आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आईंमागं मोठा परिवार आहे त्यामध्ये 3 मुलं आहे. त्यामध्ये 3 मुलं आणि 1 मुलगी. त्यामध्ये अशोक दादा आहे हनुमंतजी आहेत रामदास दादा आहे आणि रत्नमालाताई म्हणजे त्यांची मुलगी आहे. अशी सगळी ही मुलं 4ही मुलं या परिवाराची जावई जालिंदरजी डमढेरे या परिवारातल्या 3ही सुनबाई. त्यामध्ये पुष्पाताई आहे कांताकाय जयश्रीताई आहे नातू. त्यामध्ये अमोल दादा आहेत तुषार दादा आहेत. तुषार दादांनी इथपर्यंत नेवस्तोवर फार काही कॉल केले. आदरणीय कौस्तुभ दादा आहे विक्रांत दादा आहे प्रतीक दादा आहे. नातींचा सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये सुजाताताई आहे स्वातीताई आहे सोनालीताई आहे सुचिताताई आहे प्रतीक्षाताई प्रगतीताई आहे नाचसून सुद्धा पल्लवीताई मयुरीताई असा मोठा परिवार. आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आत्ताच या परिवारातलं एक गोड नेतृत्व मला वाटतं एक क्लास 1 अधिकारी मध्ये त्यांची निवड झाली. त्यांचं नाव काय अभिजित दादांचं MPSC मार्फत कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. खरं तर या परिवारानं खरं तर गोड असं नाव लौकिक केलेलं आहे. आणि आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. या परिवारातले सगळे नातेवाईक गणगोत्र आपतेष्ट आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. हा एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोड मेळ. किती गोड मेळ घातलाय. ते असे गायला लागले की मला वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं
आणि त्यांचं गायन ऐकावं. हे वाजवायला लागले की माझं वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं, यांचं वाजवणं ऐकावं. एवढे सुंदर गाणारे, एवढे वाजवणारे महाराष्ट्रातला एक नंबरच्या यादीतली सगळी मंडळी आज विशेष तत्वानं या व्यासपीठावर उपस्थित आहे. तद्वत नामवंत गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट, भजन सम्राट, भजन अलंकार, गोडगळा ज्यांचा आहे, ज्यांच्यावर सरस्वती मातेची अफाट कृपा आहे, असे सुप्रसिद्ध गायनाचार्य कैलासजी महाराज पवार. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. सुंदर त्यांचं गायन इतकं सुंदर आहे, आपण सध्या युट्यूब उचकलं की त्यांचं गायन आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे इतकं सुंदर आहे, माधुर्य आहे त्यांच्या आवाजामध्ये. त्यांना धन्यवाद आहे. त्यांच्यासोबत म्हणजे दोघंही पवार आहे आणि पवार असल्यामुळं पावर लावतात गायनाला असं. दोघं इतके सुंदर गातात. त्यांच्या इकडून जे आहेत ना ते सुद्धा सुंदर आहेत. आवाज किती उंच असावा आणि किती असावा याचं उत्तम उदाहरण. काही लोकाला देव देतो पण इतकं देतो की म्हणजे देण्याकरता सुद्धा ओंजळ कमी पडते. त्यापैकी आमचे सुनील महाराज आहे. इतकं दिलं देवानं त्यांना, आवाज इतका दिलाय की इतका सुंदर आवाज आहे. सहजच म्हणजे पीटी संपते. पीटी आता इथल्या लोकांना कळन, इथल्या लोकांना, ही भजनी मंडळ आहे, महाराज मंडळी यांना कळन, म्हणजे पीटी संपते पण त्यांचा आवाज उरतो. असे सुनील महाराज पवार. एकदा टाळी वाजवायची. भजन सम्राट आहे आणि गोड गाणं त्यांचं आहे. इतकं सुंदर माधुर्यानं ते गातात. त्यांचे सुद्धा आभार आहे. विशेष उपस्थित राहिलेत त्यांचे आभार. हे दोनही वाजवण्याकरता इतके गोड वाजवतात. दोघं आहेत पण एका जीवानं वाजवतात. म्हणजे तुम्हाला बाबा महाराज सातारकरांचीच आठवण करून दिली असावी, एवढं सुंदर वाजवतात ते. इकडून जे वाजवतात ते आमच्यातले ज्येष्ठ आहेत, आदरणीय अनिलजी महाराज खरं तर टेकुडे. त्यांचं इतकं सुंदर वाजवणं आहे. वाजवायला लागले की पोषकतेचं वाजवणं आहे. कीर्तन करायला जे अपेक्षित आहे ते वाजवतात. खरं तर त्यांना जे अपेक्षित आहे ते नाही, कीर्तन करायला अनुचित आहे ते वाजवतात. असे नगर जिल्ह्यातलं वैभव आहे आपले अनिलजी महाराज टेकुडे. एकदा टाळी वाजूया, स्वागत करूया आपल्या गावामध्ये. त्यांचं स्वागत आहे. इतके सुंदर वाजवतात आणि त्यांच्याकडे ते वाजवण्याची पद्धत अत्यंत गोड आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये तबल्याकरता एक नंबरचं नाव आहे सध्या बरं का. तबल्याकरता म्हणजे इतका सुंदर त्यांनी तबला वाजवावा आणि तो आपण ऐकत राहावा. असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध तबला वादक, पखवाज वादक आदरणीय संकेतजी महाराज आरोटे गुरुजी. एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सुंदर वाजवतात ते सुद्धा. दोघंही आमचे गुरुजीच आहे, गोड वाजवतात. त्यांना दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी टाळकरी मंडळी आहे. मला वाटतं परिसरातलेच असावे. महाराज आपली संस्था आळंदीचे. आळंदीवरून आपल्या या गावामध्ये आजही सगळी माऊलींची लेकरं विशेष उपस्थित आहे. एकदा टाळी वाजवल्या. माऊलींच्या दरबारातून लेकरं आलेत, निदान त्यांच्याकरता टाळी वाजवली पाहिजे. एवढं लांबून आलेत ते आणि त्यांचे स्वागत आहे. आदरणीय महाराजांचं नाव सोपान महाराज आहे. आदरणीय सोपानजी आपण सुद्धा उपस्थित राहिला. सगळे विद्यार्थी आमच्या गावचे तिघही टाळकरी. लय गोड बरं का. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला जगताप बाबांचीच आठवण झाली. ते काळी तीनला कीर्तन करायचे. तसेच महादेवजी महाराज जगताप तसेच दिसतात ते. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी गोड मंडळी. इतर धन्यवाद दिला आमच्या इथापे परिवाराला. लय गोड नियोजन केलं. ऐकण्याकरता सुद्धा तुम्ही सगळे गोड आहात. माझं नावं पाठ नाही तुमची पण तुम्ही सगळे गोड आहात. मला नावं एकाचही पाठ नाहीत पण तुम्ही सगळे गोड आहात. एरंडोली असेल, पंचक्रोशीतील असतील, या परिवारातले नातेवाईक असतील, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कला, संकुल, क्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. म्हणजे त्यांना धन्यवाद. त्यांच्याकडे पाहावं लागत नाही की हे द्या ते द्या असं. मला नाव माहिती नाही त्यांच्या सिस्टीमचं पण क्षीरसागर म्हणून आहे गाव. इकडं श्रीगोंदाच असावं. पिंपळ सुंटी. लय म्हणजे त्यांना असं कीर्तन करायला पाहावंच लागलं नाही. म्हणजे कोणालाच पाहावं लागत नाही. असं सुंदर त्यांच्याकरता टाळी वाजूया. त्यांचे सुद्धा आभार. आमचे कांगणे दादा सुद्धा शूटिंग करण्याकरता विशेष उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया
एकदा टाळे वाजवा. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. पवित्र कुळातली माणसेकडे आपण, मग पवित्र कुळात जन्माला आलो कशा करता? आपल्या तुकोबरायचं प्रमाणे ज्यांचं ज्यांचं पाटे त्यांनी बोलत चला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते आमदारांचे आपलं हरीचे दास जन्म किती एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात. कशा करता? अण्णा कशा करता माहितीये? भजन गाण्याकरता. महाराज भजन गाण्याकरता आपण सगळे आलो. माझ्याकडे प्रमाणे उगाच बोलणार नाही. महाराजांचं म्हणणं आहे की देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. मग भजनाची अर्थता आमच्या जवळ असेल. अजून थोडं बोलू पुढं. आम्ही भजनच गावं आणि भजन ज्यानं गायलं त्याच्या जन्माचं सार्थक झालं. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखल्या हे जन्माचं सार्थक आहे. म्हणजे करावं ना. का करावं? महाराज म्हणले भजनाची अर्थता असावी. बरं का बरं का बरं का भजनाची अर्थता असावी? महाराज मी थोडंसं बोलेल. शास्त्रानं भूमिका सांगितली की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला काका, बोला ना, जरा बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. शास्त्रानं भूमिका सांगितली. आपण काय करतोय? आपण 3 वेळा, तुम्ही बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच, आणि वरून मलाही सांगता, सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव दे प्रभु ने तुझे दिया, औटा हात का मानव दिया प्रभु ने तुझे दिया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आले भजन गोड करावं. आणि का गोड करावं? महाराज म्हणले काकड्यातल्या भूमिका. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवे माता, ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं? महाराज म्हणले मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत तर जन्माचं सार्थ करावं. आणि का करावं? अजून थोडस बोलू का? माणसाच्या जन्मामध्ये आपण आलोत ना, तर या जन्मामधलं एक महत्वाचं कारण आहे. या जन्मामध्ये आम्ही त्याचं भजनच गावं. पण भजन गाण्याकरता अर्थता फार महत्वाची. अजून थोडस पुढे जाऊन बोलेल की विको कमी जन्मातलं महत्वाचं गणित या माध्यमाचं असावं. आणि ते माध्यम जर नसेल तर आपला जन्म व्हायला जाईल. मग जन्माला आलोय आपण 3 प्रकारे. आपल्या सुद्धा प्रकाराचे 3 तू का म्हणे केले जण. ही 3 प्रकारची लोक जगात आहे. पण सांगू थोडस पुढे बोलतो. महाराज म्हणले आपण जन्माला आलो ते कोणतं पण? जन्माला आलो ते कोणतं पण? जन्माला आलो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं. आता मी जेव्हा येते ते कोणतं पण? तुम्ही बोलत चला. मी एवढं जीव तोडून बोलतो कडे, बोलत चला ना. आता मी जेव्हा येते कोणतं पण? तरुणपण. आणि तरुणपण संपलं का कोणतं पण येतं? म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. का जगावं? महाराज म्हणले आता जागा, आता जागा, आता जागा रे आहे तो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे. अरे बाबा जागा, आता जागा, तुकोबारा शिकवतात उठा हे जागं व्हावं. आणि जागं होऊन काय करावं? तर भजनाची अर्थता आमच्या जवळ असावी.
पण काय काय माणसं अजून सांगतो ना, हे तीनपणातल्या सुद्धा भूमिका तुकोबारांनी व्यक्त केल्या. बालपणात काय केलं पाहिजे? बालपणामध्ये गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. कोणत्या पणात? बोला ना, कोणत्या पणात? पुढे बसले तरी जरी बोलत चला. मोंड्याला माल चांगला असला पाहिजे, जरा बोलत चला. बालपणात काय केलं पाहिजे? गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. कोणत्या पणात? कोणत्या पणात? बालपणात. तरुणपणात काय केलं पाहिजे? तरुणपणात निश्चय असावा. अनिलजी बरं का, तरुणपणात निश्चय असावा. निश्चयाचे बळ आणि तू काय म्हणे त्याची बळ, हे तरुणपणात असावं. पण म्हातारपणात म्हणावं आता निश्चिंतीने पावलं विसावा, किंवा यासाठी केला असं असं. हा, आणि शेवटचा दिस. पण काय काय माणसं, अजून थोडं बोलू का? काय काय माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. थोडस ऐकत चला म्हणजे कळलं तुम्हाला कीर्तन. हा, काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. आता परवा माझं कीर्तन मुंबईला होतं आणि मग मुंबईला गेलो आणि आमच्या शेजारी एक आजोबा आहे 80-90 वयाचे, थाप देऊन गेले. मग ते घेतलं त्यांना, मुंबईला नेलं. आणि मुंबईला नेल्यानंतर ते म्हणले मला यायचंय मुंबईला. अगोदरचा प्रसंग, म्हणले मला मुंबईला यायचं. म्हटलं कशाला यायचं? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हणून नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, सकाळचं काल्याचं कीर्तन तिथंच होतं. मुक्कामाला थांबलो आणि सकाळची वेळ एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे तुम्ही चहा प्यायला यावी अशी आमची इच्छा आहे. सकाळची माझी देवपूजा उरकली, मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. थोडा शिट्टी पकडतोय कोणता तरी, थोडा कमी कर. आणि मग ना चहा प्यायला गेलो आणि चहा प्यायला जात असताना त्या बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. सकाळची वेळ. शहरामध्ये काय काय माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला? काका काय म्हणतो त्याला? वॉकला. मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या आणि मॉर्निंग वॉक करून आल्या. त्या वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता बिल्डिंगला काय असते? बिल्डिंगला बोला ना लिफ्ट असते. त्या लिफ्टचं बटन दाबलं की ती लिफ्टचा दरवाजा उघडायचा, त्या आतमध्ये जायचं. त्या आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा. दरवाजा बंद झाला की त्या वरती जायच्या, त्या उतरून घ्यायच्या. उतरल्या की त्यांच्या मुली त्याच्या द्यायच्या. असं 4-5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी बाहेर पडायच्या, इकडून म्हाताऱ्या जायच्या, पुरी बाहेर पडायच्या. माझ्या बरोबर जे आजोबा होते ते बारीक पाहिजे. मला म्हणायचे काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्याशी राहतात आणि तिकडून पूर येऊन बाहेर पडतात. म्हणलं नाना मशीनच तसे. मग नाना माझ्यावर धावलं. म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अक्कलीला काय झालं? म्हणजे लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी. प्रपंच सुटत नाही, पण प्रपंचात किती असावं? महाराज म्हणले किती असावं? संसारी असावे भजन करावे वेळोवेळा. मग भजनाची अर्थता आमच्या जवळ असाय. पण भजन कोणाचं करावं? थोडं साजून पुढे बोलतो. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तरी भजनाची जन्माची अर्थता महत्वाची ते भजनाची. आणि मग हे भजन करण्याकरता आम्ही आलोय. पण भजन कोणाचं करावं? आज मी थोडं बोलेन की आज या इथापे परिवारानं आज आपल्या आईवडिलाच्या सेवेचं गणेश सुद्धा जोपासलं. आपण सगळे काकी बोलायचं आणि काकींबद्दल येता येता मी लिहून आलोय. मला लिहायची सवय. माझ्या घरच्यांना सुद्धा माझं नाव कविराज ठेवलंय आणि नावानुसार वागलं पाहिजे. नाही तर नाव मोठं असं नाही, वागलं पाहिजे. लिहिलंय मी. तिच्याबद्दल येताना लिहिलंय. किती गोड आहे ती. आज विनूआईबद्दल बोलताना मी सांगून जाईल. आज तिच्या मागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये अशोकजी, हनुमान दादा आहे, रामदास दादा आहे, रत्नमाला आहे. तिच्याबद्दल थोडंसं बोलेल. महाराज हॉस्पिटलमध्ये गेली होती आमची काकी.
आणि हॉस्पिटलमध्ये असा प्रसंग घडला की डॉक्टरांनी सांगितलं 8 दिवसाकरता हिचं आयुष्य आहे आणि हिला आमच्याजवळ ठेवायचंय का तुमच्याजवळ ठेवायचंय. आईनं चॉईस केली की मला तुमच्याजवळ नाही राहायचं. कोणाजवळ? डॉक्टरांजवळ नाही राहायचं. आईनं चॉईस केली कुटुंबाची आणि घरी आली ना आई 2 वर्ष अजून आयुष्य जगली. आणि त्यानंतर 2 वर्षानंतरची तिची आर्तता अशी होती की मला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला गेली आई आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर नामदेव पायरीपाशी साक्षात पांडुरंगानंच आईला दर्शनाकरता घेऊन जावं. आईच्या जीवनातला मोठा प्रसंग आहे. आणि मग असलं पाहिजे. आई आईच असते. आई म्हणजे काय? आज तिच्याबद्दल तिच्या नातवंडांबद्दल फारसं काही बोलण्याबद्दल आहे. आज मला आल्यानंतर आमचे खरं तर तुषार दादा, अमोल दादा, कौस्तुभ दादा, विक्रांत दादा, प्रतीक दादा हे सगळे बोलले. आणि नातू आजीचा पहिला मित्र असतो किंवा आजोबाचा पहिला मित्र असतो. जेवढं जगातलं कोणीच प्रेम करू शकत नाही ना नातवावर, तेवढं प्रेम आजी आजोबा करतात बरं का. अजून थोडं बोलू. आज तिच्याबद्दल बोलत असताना थाप देऊन सगळ्यातलं जगातलं महत्वाचं गणित आहे ना, आम्ही असलं पाहिजे. मानवी जन्मामध्ये आम्ही आलो तर या जन्माचं महत्वाचं गणित तिच्या जवळ आहे. तिच्याबद्दल लिहिलंय मी. आहे काकीबद्दल लिहिलंय, आईबद्दल लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. अगं सर्व संपुनी भक्त राहते नाते तुझेच ग नाते माते. या किविलवाण्या बाळांची ती आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते. ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते. आज बसली माझी रत्नमाला ताई आकी आली ना, कीर्तनात आली ना, आली आहे. मी बोलणार आहे थोडस. एक लेख सांगून जाते आईचं महत्व काय. आई आईच असते. आईबद्दल सांगायला गेलं तर डोळ्यात पाणी. किती गोड असते आई माहिती का. एखादी लेख जर माहेरला आली ना तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आईच असते. पण ज्या दिवशी माहेरातली आई संपते त्या दिवशी माहेरातली कांदे संपतात, बटाटे संपतात, लसूणही संपतो. लेक म्हणते आता जायचं तरी कोणा करता, जिच्या करता जायचं होतं ती संपली. माहेर म्हणजे ज्यामध्ये केला जातो आहेर. माहेरातली आई सगळ्यात मोठी आहे. काय बोलावं तिच्याबद्दल. आई गोडच आहे. किती काय करते म्हणतात ना, तिनं बांधलं गरड दिला पिला तिनं बांधलं गरड दिला पिला घेऊन पंखाली भरविला मुखीचा घेऊन पंखाली भरविला मुखीचा ओढ रक्ताची लागली लागे चावून पोटाया आज गायाळ पक्षी जाई आज गायाळ पक्षी जाई आज
सगळ्यात मोठी वैभव तीच आहे. का वैभव जोपासावं माहिती तिचा आई आईच आहे गड्या. आणि आईबद्दल बोलायला जर गेलं तर जन्म जन्म आणि जन्माचं गणित सुद्धा कमी पडतं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, ज्ञानोबाराय. बरीच लोक ना माळकरी असून सुद्धा पंढरपूरला जातात, पण घरात त्यांनी कधी आई वडिलांना पाहिलं नाही. आणि त्या लोकांना पंढरपूरला जाण्याचा अधिकार आहे. आमचे डॉक्टर बाबा म्हणतात कोणाला ज्यानं माळ घातली त्याला पंढरपूरला जाण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण कोणी पंढरपूरला जाऊ माहिती का? ज्यानं घरातल्या आईमध्ये रुक्माई शोधली, बापामध्ये विठोबा शोधलाय, त्यानंच पंढरपूरला जाऊ. बाकीच्यांना जाऊ नाही, त्यांच्या हातून गाडणार सुद्धा नाही. त्याने किती पंढरपूर करावं होणार नाही. माई बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. अजून ज्ञानोबारायची ओवी, ज्ञानोबारायांची ओवी खर्च केली ज्ञानोबारायने. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे आणि तयासी बिसी कीर शरीरे लोण कीजे. सगळ्यात मोठं तीर्थ आईच आहे. आणि मग ते असावं. पण काय काय वेळेस काय होतं, आम्ही बोलता बोलता आईला म्हणतो माझ्या वयातली पोरं बरं का, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही सगळे चांगले. ज्या अर्थी तुम्ही कीर्तनात आलात ना त्या अर्थी तुम्ही चांगलेच आहे. कधी कधी आपण बोलताना म्हणतो ए आई तुला काय कळतं, तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो आईला जर काय कळालं नसतं तर लहानपणी आईनं आमच्या डोळ्यात काजळ भरवण्याच्या ऐवजी, आता बोला ना पुढे बोला ना पुढे बोला ना, मिरचीची पावडर नक्की भरवली असते. आणि जगात तिलाही गोड आहे आणि म्हणून तिचं वैभव असावं. आणि मग हे वैभव जोपासत असताना सबसे बडी हे मा देती है दुआ. सगळ्यात मोठं वैभव जर तेच आहे तर आम्ही ते वैभव जोपासावं. तुकोबाराने अभंगाचं पहिलं चरण लिहिलंय. हित वाहणारी आणि चित्त वाहणारी आईचे अभंगाचं पहिलं चरण. अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. लेकुराचे हित जाणे वाही माऊलीचे चित्त. मग चित्त आणि हित वाहणारी आईच आहे. मग जन्मामध्ये आम्ही आलोत ना तरी स्वहिताच्या खुणा ओळखल्या पाहिजे. काय खुणा आहे त्या? आता आम्ही कीर्तनात आलोय ना, कीर्तनात सुद्धा आम्ही भूमिका जोपासली पाहिजे. कीर्तनात आले तरी काय काय माणसं डुकल्याच खातात. अरे कीर्तनात आलोय ना आपण,
काही काही मोबाईलच पाहतात. मग आपण ठेवून दिलं पाहिजे. कीर्तनात असं मांडी घालून बसलं पाहिजे. कीर्तनात आलोय ना, नीट मांडी घालून बसलं पाहिजे. काय असं म्हणजे काय काय बसलं तरी उकरायला सुरुवात करतात खाली. कीर्तनात आलोय अरे आपण असं हा बसलं पाहिजे. कीर्तनात आलोय आपण. मग काय करावं? कीर्तनातली भूमिका एक आहे, जेथे कीर्तनाची जागा आणि ते असे देवबा, बरोबर का नाही? तिथं देव येतो आणि कीर्तनात देव येतो, तर मग वाजवावी ना टाळी. कीर्तनात तरी टाळी वाजवावी. आता कीर्तनात साहेब तुम्ही टाळी वाजवली, लोक मानतील का नाही? बोला ना अण्णा, मानतील का नाही? लोक मानतील. काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवते, आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. मग ती येड झालं, याला उचला पहिल्यांदा. टाळी वाजवण्याचं ठिकाण कीर्तन आहे, आणि मग कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनात टाळी होय पातकाची किंवा विघ्नांची होळी, म्हणून वाजवावी. बोला बोला, म्हणून वाजवावी टाळी. पण जो करील टाळ्यांची टाळा टाळी, त्याशी यम कवटाळी, म्हणून तरी वाजवावी टाळी. माझे पुण्यात एक चांगले मित्र आहे, तुमच्या फायद्यात सांगतो, थोडा ऐका. पुण्यात एक चांगले मित्र आहे आणि नेहमी मी त्यांच्याकडे जात असतो. माझं मत आहे की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. महाराज तुमचं काय मत आहे? बोला ना. कोणाजवळ बसावं? दादा बोला ना. माणसानं नेहमी अण्णा शहाण्या माणसाजवळ बसावं. महाराज कोणाजवळ बसावं? बोला ना बोला ना. शहाण्या माणसाजवळ बसावं. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. माणसानं शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. माणसानं अति शहाण्या बसू नये का? तोच रिकामा आहे. तुमची मनपाठ आहे अति शहाणा. हा आणि मग त्याच्याजवळ बसताना मोठी गंमत आहे. आणि मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय तर शहाण्याची जगत असावी. अजून थोडंसं बोलू का? आणि मग पुण्यात एक चांगले मित्र आहेत, त्यांच्याकडे मी नेहमी जात असतो. त्यांना त्या दिवशी विचारलं की डॉक्टर साहेब लोकांना रोज म्हणतो टाळ्या वाजवा, रोज म्हणतोय बरं का, पण टाळी वाजवल्यावर होतं काय? त्यांनी मला इतकं भारी पटवून सांगितलं. महाराज म्हणले या हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, मराठीत त्याला रक्तवाहिनी असं म्हणतो. या नाड्यांकडे, या शिरांकडे एक ताकद आहे. काय? ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस या नाड्यांकडे, या शिरांकडे, त्याला इंग्रजीतून आपण पल्स बोलतो, या नाड्यांकडे एक ताकद आहे. काय? जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या टाळ्या करत असतात. आणि ज्यावेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं, आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आता लय काय काय वाजवल्या मला माहिती ना तुम्ही. म्हणजे कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, कोणी वाजवल्या नाही, आणि मग आता वाजवली पाहिजे. काय करावं? टाळी वाजवून. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, हो भारावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, हो भारावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, हो भारावी. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी.
जन्मामध्ये आम्ही आलोत ना, हे माहेर आहे आणि माहेराचं गणित आवडीने जोपासलं पाहिजे. ज्ञानोबारांचा एक अभंग आहे ना, म्हणतात ना ते, जाई न गे माये हा आणि बेटे न माहेरा. आम्ही केलं पाहिजे आणि ती अर्थता आहे आपली, पण आहे ना आम्ही शोधत नाही. मग आपल्या नगर जिल्ह्यातलाच एक पुरावा आहे, थोडंसं आवडीने सांगेल. हित कोणाकरता जोपासलं? तुकोबाराय करता हित जोपासलं. कोणी जोपासलं? आपल्या पांडुरंगानं जोपासलं. आपल्या नगर जिल्ह्यात आहे ना, आपला नगर जिल्हा आहे तो नाही तर, हा नगर जिल्हा, आईला नगर जिल्हा. आणि मग नगर जिल्ह्यात सुद्धा गोडच वैभव आहे. तसं वारकरी संप्रदायाचं क्रेडिट जरी पुणे जिल्ह्यानं घेतलं, पण खरा वारकरी संप्रदाय नगर जिल्ह्यानं तयार केला. तुम्ही म्हणताल कसा? ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यात लिहिली गेली, बरोबर. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ पाया कोणत्या जिल्ह्यात आहे? बोला ना तुम्ही, बोला ना जरा मोठ्यानं. संपलं माझं कीर्तन, एक 5 मिनिटं फक्त. हा, कोणता जिल्हा आपला? नगर जिल्हा. सगळ्यात जास्त पंढरपूरला, आळंदीला पायी जाणारी लोक सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे? नगर जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त साखर कारखाने सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे? नगर जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे? बोला ना, नगर जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त भजनी मंडळ सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे? नगर जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा नगर जिल्हा आहे. संत शेख मोहम्मद नावाचे संत सुद्धा नगर जिल्ह्यात. मला वाटतं निळोबाराय सुद्धा नगर जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त चांगली शेती करणारा जिल्हा सुद्धा नगर जिल्हा आहे. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय, माळा घालून माळा काढणारी लोक सुद्धा आपल्या नाही पलीकडच्या ह्या एवढ्या पवित्र. आणि मग नगर जिल्ह्याचं वैभव आहे. ऐका ना, ताराबाद म्हणून गाव आहे, ताराबाद. तिथं संत कवी महिपती महाराज होऊन गेले. त्यांनी तुकोबारायचं चरित्र लिहिलं. त्यांनी आवडीनं मला सांगायला लावलं, आल्यानंतर सांगणार आहे, सांगतो म्हटलं ऐका. आणि मग संत चरित्रातला भाग आहे. जुन्या काळात आहे ना आपल्याकडं नाना भाद्रपद महिन्यामध्ये आपण जीव घालायचो आपल्या वाडवडिलांप्रती. महाराजजी काय म्हणायचं त्याला आपण? हा काय म्हणायचो? बोला ना. पित्र म्हणायचो. त्याला एक पक्ष म्हणायचो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. आणि बरं का दाजी, तुकोबारायच्या घरी पित्र होती. तुकोबारायच्या पत्नीचं नाव जिजाऊ होतं. आणि जिजाऊ तुकोबारायजवळ आल्या, महाराज राणाचा कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा आणि दगडाच्या टाळामधून गायल्या भंग. असं भजन करत करत निघाले. भजन इतकं गोड होतं. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे, एकदा ताट बसा एकदा आणि मनाबरोबर माझ्यावर म्हणणार तुम्ही सगळे. म्हणणार ना? चला म्हणायचं माझं. तुम्ही हे मागचे कोणीच म्हणणार ना, आता तुम्ही म्हणणार. मला माहिती इथं सगळे पारमार्थिक लोक बसले, पण म्हणणार माझ्यावर. एकदा ताट बसा सगळे मनाबरोबर. तुकोबाची अमृतवाणी देवाची क्या बात है. हाँ, तुकोबाची अमृतवाणी देवाची महिला मंडळ. हा थोडं म्हणा. दगडाच्या टाळातून गायले अभंग. दगडाच्या टाळातून गायले अभंग. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. करावा विठाल जीवे व्हावे. करावा विठाल जीवे व्हावे. येणे सोसे मला झाले आवडी. एकदा टाळी वाजवा. क्या बात आहे. लय गोड म्हटलात ना तुम्ही. असं वाटतं आता मरोणी आज जावेन बा तुमच्याच पोटी जन्म यावे, असं गोड म्हणलात. हा, आणि मग जन्मातलं गोड महत्वाचं गणित. मग तुकोबाराने भजन केलं. भजन इतकं गोड केलं. आणि भजन का म्हणून घेतलं माहिती का? भजनाची अर्थता असावी. आमचे डॉक्टर बाबू म्हणतात की ज्या माणसानं भजन केलं, जन्मातली कोणती वाईट शक्ती होत्या दादा, ज्या माणसानं खरं देवाचं भजन केलं, जन्मातली कोणती वाईट शक्ती होत्या
जगात त्याचं कधीच भजन होऊ शकत नाही, फक्त भजन असावं. मी काय बोलतो ते कळतंय ना, भजन करा. एक ज्ञानोबारायचं म्हणणं आहे ना, पळे भूत बाधा बेने ते, किंवा हनुमान चालीशीत एक दुआ लिहिलाय, भूत पिसाचे निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, आणि जपत निरंतर हनुमत बलबीरा. आहे ना, मग घेतलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. भजनातली गोड तीव्रता होती तुकोबाची. पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने, पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, म्हणे जागृती स्वप्ने, जागृती स्वप्ने. आणि मग भजन करत करत निघाले. भजनामध्ये तल्लीन झाले. आणि तल्लीन झाल्यानंतर 12 वाजून 2 मिनिटांना तुकोबाराय भजन करत करत निघाले. भजन करत करत निघाले पुरं. आणि मग आहे ना, आणि मग भजन करत करत गेल्यानंतर मध्ये भजन करत करत गेल्यानंतर निघाले. जुन्या काळात माता मावल्या वावरात जायच्या. आई आठवतंय, वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायच्या. वावरात जाऊन रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या, रिंगणावर नेऊन ओतायच्या. ओतलं का मालक यायचा, त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. जागा कडक झाली का परत तुम्ही गावात जायच्या. गोट्यात सारवलेली पाटी असायची. पाटीत काय भरायचे, शेण भरायचे. आणि ती देऊन ती जागा सारवायची. त्या जागेला काय म्हणायचे तुम्ही, काय म्हणायचे, खळ म्हणायचे. आता तुम्हाला कळतंय खळ, तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ. ते म्हणतील व्हॉट इज दिस, नाही कळणार त्यांना खळ. खळ्यावर जर तुम्ही गेलात, गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या. त्याला काय म्हणायचं आपण, गव्हाच्या, बोला ना, पाचुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या असायच्या, हा पाचुंदा. आणि गव्हाच्या त्या पुढच्या वांब्या, हा. ज्वारीची पुढची, झोपू नका गोड्या, इकडे बघा, हा. ज्वारीची पुढची कंस वांब्या हाणण्याकरता, काय असायची, बोला ना, कंस वांब्या हाणण्याकरता मोगरी असायची. आणि धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला धार द्यायला उभे राहायचे, वावडी किंवा अशी हुशार माणसं लागतात ऐकायला. आणि मग वावडी असं, हा डेपोती असं ऐका. आणि मग ना ऐका, मग ते धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची, हातनी असायची. आणि धान्य झालं का घरी न्यायला फॉर्च्युनर असायची. नाही मग काय असायची, बैलगाडी. आणि सांग कसं आहे बरं का, शेतकऱ्याची खरी फॉर्च्युनर म्हणजे बैलगाडी बरं का. हा, जे 55 लाखाच्या गाडीचे सुख नाही, मला वाटतं ते आमच्या बळीराजाच्या गाडीत सुख आहे, बरोबर ना. अरे तुम्ही इंडा त्याच्या गाडीत, 55 लाखाच्या गाडीत इंडा. आणि मला वाटतं शेतकऱ्याची फक्त 10,000च्या बैलगाडीत फिरा, जे त्या गाडीत सुख नाही ते आमच्या बळीराजाच्या गाडीत आहे. महाराज बळीराजा गोडच, बळीराजाच्या गाला. मला वाटतं एक दिवस जरी, मला वाटतं जग थांबलं ना काय फरक पडत नाही, पण आमचा बळीराजा जर एक दिवस जर थांबला ना, जगाचा अवघड दिवस येतील. थोडंसं पुढं बोलतो. आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. 12 वाजून 5 मिनिटांना भजन करत करत निघाले. आणि भजन करत करत निघाल्यानंतर जुन्या काळात माता मावल्या, ते सगळं ते तुम्हाला सांगितलं. आणि मग ते तुकाराम महाराज भजन करत करत आले. ते खळं होतं सावकाराचं. ओ तुकशेठ इकडे या. तुकाराम महाराज कशा करता बोललं. सावकार म्हणले एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही, आज आमच्या घरी काय, मी सांगितलं ना काय त्याला, मी सांगितलं ना पित्र आज काय जमणार नाही. सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान सांगता, लोका सांगे, हा मला, हा आता माहिती, आता तुमचं पाठ आहे, हा. आणि तुमचं लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे पण मला माहिती. ही लोक लई पाठ नाही करते, फक्त माळ करायला कैची धरण्याकरता तेवढी प्रमाणात पाठ करतात. महाराज आपण जर वारीला जायला जर 2 दिवस लेट झालो ना, लोक आपल्याला आडीतात. लई लोकांना ज्ञान सांगतात, पंढरीचं वार करीन वारी चुकून येते. अरे त्याला म्हटलं का आमचं चुकलं, तुम्ही नाही गेले, ते म्हणणार तुम्हीच म्हणता ठाईच बैसोनी करा एक चित्त, असं हा नावा धरून, हा लय लोकांचं नाही काय. आणि तुकाराम महाराज म्हणले खरंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी. महाराजांनी घेतली ती मोगरी आणि लागली गावाच्या आंब्याला, रामकृष्णारी 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 जय जय रामकृष्णारी 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 जय जय रामकृष्णारी. आणि कशी अवस्था झाली माहिती का कैलासजी, अरे ते तुकोबाराय त्या गवळणींसारखी सुदबुद कोण गेले. Oh
टाळी वाजवा. किती गोड सांगितलं. पुढे अजून एक चरण लिहिलंय. अरे वो तो राधा हो गई बदनाम रे, तेरे बिना हो गया मन मेरा बावरे, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाली ओ वंशीवाल. आणि मग तुकोबारायची सुद्धा अशी अवस्था झाली. भजन लागले करायला, पण पांडुरंग परमात्मा म्हणले यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायचे. भजन करायला लागलं, पण भजनामध्ये तल्लीन झाले तुकोबार. यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायचे. मग पांडुरंगाने मारुतीरायला बोलवलं. मारुतीराया इकडे या. मारुतीराय आले. कसं करतं बोललं. मारुतीराय बैलवा. मारुतीराय म्हणले काय पटले पाहिजे, माझं काही क्रेडिट आहेच का नाही. माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही, पण तरी माझा विषय हार्ड आहे. आप्पा नाही कळालं, जाऊ द्या. मारुतीराय म्हणले मी बैल होणार नाही. माझ्या गोर संतांनी अभंगलेले शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या शोभटा. मी बैल व्हायला तयार नाही, पण बैल कोणा करता व्हायचं. अहो ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिलेत, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता, हे ज्यांनी अभंग लिहिला ना त्यांच्याच करता तुम्हाला. मारुतीराय म्हणले त्यांच्या करता बैल काय. अहो त्यांच्या दारात मारुती कुत्रा बी होण्याकरता. द्वारीचा कुत्रा ऐका लय गोड. प्रमाण सांगितलं. संत मानवी जन्मामध्ये संतात द्वारातला कुत्रा जरी झालो हे माझ्या करता परमभाग्य व्हावे, त्याचे द्वारी श्वान याते. आणि मग ही भूमिका जोपासली, थोडासा आवाज देऊन भूमिका जोपासली. आणि मग म्हणले मी बैल होण्याकरता तयार आहे. तुकोबारायकरता बैल काय, त्यांच्या दारात काय बी होण्याकरता तयार आहे. आणि मग तुकोबारायकरता मारुतीराय बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात. बैलगाडीला 2. आता एक बैल तयार झाला. कोणता आणा ना. एक बैल आता सांगितलं ना मी नाव मारुतीराय बरोबर ना. आणि दुसरी हात मारली हनुमंतराय ना बरोबर ना. हा म्हणतात पहिलं हा म्हणतात. हा मारुतीराय ना हनुमंतराय एकच ना. तुम्ही हा म्हणताय. हा मारुतीरायला विचारलं तुमचा मित्र कोण. आता मारुतीरायचा मित्र म्हणजे गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मोर्या नाही इकडे. हा गणपती बाप्पा आले. मारुतीरायला लागले नाचायला. आमच्या पप्पा आणि गणपती. हा एवढं प्रमाण पीठ बसलं पाहिजे. हा कीर्तन करा असं पाहिजे. उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. हा आणि मग ना देवानं 2 बैल तयार केली. 2 बैल तयार केली. 2 बैल तयार केली आणि गाडी निघाली पंढरपुरातून. पंढरपूर कुठे आहे. भीमात्री एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे.
गाडी तुकोबारायच्या दारात जाणार होती, तुकोबारायच्या दारात आली आणि पांडुरंगानं तुकोबारायचं रूप घेतलं. बघा साधा वया भक्ती का, मी तर सांगतो बरं का, अभंगाच्या अजिबात बाजूला नाही. आणि मग पांडुरंगानं तुकोबारायचं रूप घेतलं होतं. बघा साधा वया भक्ती काच नाही लाज धरीत, आणि स्वतः पांडुरंगानं तुकोबारायचं रूप घेतलं होतं. पण घाई गडबडीत कपडे बदलायचं देव विसरलं ना, देवाच्या अंगावर देवाचीच कपडं. आता काय करो देवाच्या गणपती पण माग हो देवा, कपडे तर बदला, तुमच्या अंगावर तुमचीच कपडे, पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला, आणि देवाच्या अंगावर देवाचे कपडे. जिजाईनं मग तेवढ्या जिजाईला हाक मारली, कपडे बदलली, हाक मारली जिजाबाईंना. जिजाबाई बाहेर आल्या, जिजाई बाहेर आल्या. जिजाईने गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं आणि सगळं बघितलं. जिजाई म्हणल्या हे आमचे महाराज असू शकत नाही. डाल में कुछ काला है, डाल में काला नाही, डालच काली लगती मुझे इधर और बताता हूं. इधर 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 इकडे बघा दया, इधर कुछ तो गडबड आहे. नाही कळालं, जाऊ द्या, काय ना आता कळलं, काय ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळाला. जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई गेले आंबाबाईक आणि आंबाबाईला म्हणल्या आई आमचे मालक आज बदललेत, पारमार्थ सोडलाय, प्रपंचाला लागले, त्यांची बुद्धी ना अशीच राहू द्या, तुमच्या अजून धावपस करते. आंबाबाई म्हणल्या आलंय ना हे आमचं आलंय, तुमचं अजून गौच करते तिकडं खळावं. आता काय करावं, सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं. तुकोबारायच्या घरी पितृजीव घातली, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. देव सांभाळच करतो, फक्त देवाच्या नामाचं कर्म आमच्या जवळ असावं. कर्म चांगलं असलं का देवाला कर्माचं गणित देवाजवळ जोपासावं. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तू का म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. मग जन्मगोड मिळतो. मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठे आहे, एरंडोलीकरांना कुठं किती, बेलवंडीला ट्रेन थांबते का? हा समजा पुण्याला जायचं म्हणल्यावर थांबते ना. आता समजा पुण्याला जायचं म्हणलं इथून जात आहे, मग आपल्या इथलं एरंडोलीचं चौघगडी गेलं, पुढे गेलं पुण्याला कसं काय गेलं डायरेक्ट, अगोदर बेलवंडीला गेलं. हा आणि मग बेलवंडीला गेलं पहिल्यांदा. आणि अचानक गेलं का रेल्वेचा एक नियम आहे, मी कर्म सांगतोय, अचानक गेलं का रेल्वेचा एक नियम आहे की तिकीट भेटत नाही. हा नियम कोणाचा आहे दाजी बोला ना, कोणाचा नियम आहे? रेल्वेचा. आणि आपलं कुठं हे कोणतं गाव, एरंडोली बरोबर ना, चौघगडी गेलं, यांना कुठं तिकीट भेटत. आता एरंडोली गाव मग हुशार गाव, लेट गाव. हा आणि यांनी काय केलं, चौघांनी त्याच्यातल्या एका गाडीने फोन काढला आणि फोन लावला, मला तिकीट काही भेटत नाही. फोन ठेवून दिला नंतर, आणि मग फोन ठेवून दिल्यावर मला काय होत नाही माझ्याने. मग त्यानं खिशातून 10 रुपये काढले, 10 रुपये खिशातून काढले आणि तिघांकून 10 घेतले. किती झाले? 30 कस काय 40 झाले ना, याचे 10 ना त्याच्यात. गणिताला कोण होतो तुम्हाला? 40 झाले. आणि 40 झाले आणि 40 रुपयाचा साप खरेदी केला. आणि बेलवंडीचं तिथं गाव जवळ आहे बघा, आणि गावातून साप खरेदी केला आणि ट्रेनच्या शेवटच्या डब्यात साप आणून सोडला. शेवटच्या डब्याला काय म्हणतात माहिती तुम्हाला? शेवटच्या डब्याला जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे लहान थोर, सकाळ अशी येते आहे अधिकार, इथे नाम जनरल डबा. जनरल डब्यात त्यांनी साप आणून सोडला. सकाळी 7ला साप सोडला. त्या डब्यात नेमक्या लाडक्या बहिणी बसल्या होत्या. जसं लाडक्या बहिणीने साप पाहिला, अय्या साप आहे, 2 मिनिटात डबा खाली केला. आणि सकाळी 7ला बसलं. गडी कुठलं होतं? तुम्ही बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. एरंडोलीची गडी सकाळी 7ला बसलो. हे 8 वाजलं, 10 वाजलं, दुपारचं 3 वाजलं. आणि एक जण उठला आणि स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो महाराज, त्याला काय म्हणतो आपण? टीटी नाही का, टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. आणि साहेबाला विचारलं, साहेब इकडे या. कुठे आलो आम्ही? साहेब म्हणले बेलवंडीत. अहो सकाळी 7ला बसलो, बेलवंडीत कस काय? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघाल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन पुण्याला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते? अरे कर्माला प्राधान्य द्या, कर्माला. आणि एक सांगू का, आमच्या या विणवाईचा सोहळा आहे आज. तिचा नाही सोहळा, आज तिच्या कर्माचा सोहळा पार पडतोय. तिने चांगलं कर्म केलं म्हणून तिच्या कर्माची पावती महाराज म्हणतात ना. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी भ्रष्ट, साठी आपल्या होतो
पुरुषाजवळ असावं. आणि मग हे कर्म जर आम्ही केलं तर लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. आणि मग त्याकरता काय करा, ठाईच बैसोणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग हे लेकराचंही तू जोपासणारी आईच आहे. आणि मग आई जर असेल ना तर तिच्याजवळ ही तन चित्तचे का अजून काहीतरी आहे ना सुनील महाराज. काय ऐसी कैवल्याची साथी, ऐसी टाळी वाजवा. अभंगाचं दुसरं चरण एवढं सुंदर गाऊन दाखवलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं कळवळ्याची जाती करी लाभावीनं प्रीती. आणि लाभावीनं प्रेम करणारी जगात जर कोण असेल ना तर ती आई आहे आणि दुसरे संत आहेत. यांच्या व्यतिरिक्त लाभावीनं प्रेम करणारं जगात कोणीच नाही. आणि ज्ञानोबाराय सुद्धा आपल्या अनाथाची माय. आणि अनाथाची माय होण्याकरता ती दैना तिथं सुद्धा ज्ञानाई माझी अनाथाची माय. थोडंसं बोलू का अजून पुढं. ज्ञानोबाराय आदी संत या सगळ्यांनी आपलं पालन पोषण करण्याचा विचारानं पालन पोषण करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्या मार्गावर चलावं. अजून काय चलावं, त्यांनी जे भजन सांगितले ते करावं. पण भजन कोणतं सांगितलं ऐकायचं. विठोबा रखुमाई हरि गोपाल 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 गोपाल
चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण वेळेअभावी काही गोष्टी थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण की आपल्या नगर जिल्ह्यात म्हण आहे की लय दाट पेरलं तर वर काणसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं परत कोळपायला त्रास करतं, त्याच्यामुळं थांबणं उचित आहे. पण आता या सगळ्या तरुण मंडळींचं मागून मला सांगणं आलं की तुमच्या महाराष्ट्रात पोवाडा गाजलाय, तर ती पोवाडा पिंगळा म्हणायचा, त्यांची इच्छा आहे. म्हणायचं असेल तर म्हणाय, मला काय नाही, मी लगेच थांबणार आहे. म्हणायचं का थांबायचं, तुमचं काय मत आहे पोरांनो? काय हा तेच ना, तेच त्यांनी सांगितलंय. मग ते हा उशीर झालाय ना. हा गाडी घुंगराची थांब थांब, काय 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 आवाज कमी कराय, मी तेच म्हणतोय ना. मी तर मी म्हणलो का वाढवा, म्हणलो का सांगा बरं आता. ना ना मी त्यांना कमीच करा म्हणतोय, म्हणजे पहिला स्पीकरवाला भेटलाय त्याला कमी करा सांगावं लागतं. हा त्यांना धन्यवाद. एकदा आपण भजन घेऊ आणि ते छत्रपतींच मी काय म्हणलो का वाढवा. हा त्यांना सांगा, महाराजांचा निध माईकचा काहीच संबंध नाही ना. हा तुम्ही त्यांना सांगा, तुम्ही सांगा त्याला, ए बाबा पग बाबा तू तुझं बघून घे, तुझी कंप्लेंट. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हरी ज्ञानेश्वर माऊली. वा वा वा, कमी आवाज कमी. हे कसं होतं की त्यांना कीर्तनाची सवय नाही जास्त ना, त्याच्यामुळे ते असं होतं. त्याच्यामुळं जास्त कीर्तनाची सवय नसल्यामुळे ते होतं तसं. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना आणि म्हणून सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करत असताना झालेली सेवा समर्पित करतोय. 5 मिनिटामध्ये आपण पोवाडा म्हणूयात आणि थांबूयात. सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. आणि 5 मिनिटामध्ये माझी सगळी तरुण पोरं आलेत कीर्तनात. हा सगळ्यांची इच्छा आहे. हा ते दोन्ही पण हा म्हणून थांबतोय. आणि म्हणायचं एकदा टाळी वाजवली तर म्हणणार आहे मी, तुम्ही टाळी वाजवा. धन्य धन्य शिवाजी सुर वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरा मानलं आणि मर्द मावळा जमा केला. पण या राजाची कीर्ती बेभानू लागली. अफजल खानाने बिडा उचलला, अफजल खानाने बिडा उचलला, मैं आऊंगा शिवाजी का मैं बिडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात बोला. तुळजापुरात तुळजाभवानी मातेचं मंदिर. आणि संबळ वाजायला लागला. कसा वाजला संबळ?
सोडलं पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आले जेजुरीत कोणाचं मंदिर आहे जेजुरीत कोणाचं मंदिर जेजुरी खंडोबारायचं आणि अभंग वाजू लागला कैलाची कोणता अभंग जेजुरी सेवा समर्पित करतोय समर्पित करत असताना गोड गुणीजन मंडळींचे आभार सांभाळून घेतलं सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना गोड गुणीजन मंडळी त्यामध्ये कैलास जे असतील आदरणीय सुनील जे असतील अनिल जे असतील संकेत जे असतील सगळ्यांनी गोड साथ दिली टाळकरी गोड आहे आपण सुद्धा माझी कटकट बडबड 2 तास ऐकली बरं का तुमच्या सगळ्यांची ऋण व्यक्त करतोय या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय साहेब आपण सगळेजण उपस्थित राहिलात आपले सगळ्यांचे व्यक्तीत खरं तर विशेष ऋण आभार या परिवाराच्या वतीनं करतो आपल्या सगळ्यांची लाडकी माता आदर्श माता नवे एक गोड अशी माता खरं तर विनवाई आपण उर्फ काकींच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सगळेजण उपस्थित आहे आदरणीय आमचे पारमार्थिक स्नेही तुषार जे असतील या सगळ्यांनी आम्हाला वारंवार कॉल केला आणि इथपर्यंत येण्याचा योग मला मिळाला त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो शेवटची चाल आता म्हणायची आता टाळूयात आपण कारण की वेळ झालेला आहे वेळ झालाय मी सांगितलं ना म्हणून आता जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय ही झालेली सेवा आईंच्या चरणावर समर्पित करून वाणीला पूर्ण विराम म्हणून आता शेवटची चाल हवामान खात्याच्या वतीनं रद्द करण्याचा निर्णय झालाय म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या वाणीला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 हरी बोलिले कुरे बापोडी राजा महाकैवल्य सेवती साधू संत मनोविदिला आरे राजा गोकुल नाथ जगी जगन्नाथ कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती नररा महाकैवल्य सेवती साधू संत मनोविदिला आरती नररा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरते तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे आरते तुकारामा हे तुकिता तुलने
ठेवे पायी संताची या संताशी याची मुदत आणि तुझे काही ज्ञानदेव